Hello friends, welcome to my channel Study Network. I am Mrs. R. A. Ma'am, and in this video we are going to learn auxiliary verbs part 3. Model auxiliary verbs. Explanation in English and Marathi also. I will explain in detail and in a very simple language. So let's start. Let's learn the uses of may. The modal auxiliary may is used to express possibility. Possibility means शक्यता. Formal permission म्हणजे औपचारिक परवानगी मागण्यासाठी मेचा वापर केला जातो. Probability means संभाव्यता व्यक्त करण्यासाठी मेचा वापर केला जातो. Wish म्हणजे इच्छा म्हणजेच इच्छादर्शक वाक्यामध्ये सुद्धा मेचा वापर केला जातो. Let's learn the examples now. इट मे रेन सून. पॉसिबिलिटी या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसून येते? संभाव्यता दिसून येते. दे मे नो द रिझन. कदाचित त्यांना रिझन माहीत असू शकतं. म्हणजे पॉसिबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन दिस सेंटेन्स. मे आय कम इन सर. फॉर्मल परमिशन इथं काय केली गेलेली आहे? विचारली गेलेली आहे. पहा म्हणजे कॅनचा वापर आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. कॅनचा वापर सुद्धा परमिशन मागण्यासाठी किंवा देण्यासाठी केला जातो. परंतु कॅन इज युज्ड फॉर द इनफॉर्मल परमिशन अँड मे इज युज्ड फॉर द फॉर्मल परमिशन. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात आणि तुम्हाला म्हणायचं असेल मे आय कम इन सर, तिथं तुम्ही कॅनचा वापर करू शकत नाही. तिथं तुम्हाला मेचा वापर करावा लागेल. मे आय गो नाऊ म्हणजे तुम्हाला ही सुद्धा काय फॉर्मल परमिशन आहे. ही मे कम टू क्लास टुडे. प्रॉबेबिलिटी ही काय आहे? शक्यता इथं वर्तवलेली आहे. मे गॉड ब्लेस यू आणि मे गॉड रेस्ट हिम इन पीस. या दोन सेंटेन्सेसमधून आपल्याला काय दिसतं? इच्छादर्शक वाक्य आहेत ही आणि ह्याच्यामधून एक विश व्यक्त केलेली आहे. नाऊ लेट्स लर्न द युजेस ऑफ माइट. माइट इज युज्ड टू एक्सप्रेस लेस पॉसिबिलिटी अँड पोलाइट परमिशन. म्हणजे मेचा वापर सुद्धा पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी केला जातो. परंतु जर पॉसिबिलिटी लेस असेल, कमी शक्यता असेल एखाद्या गोष्टीची, तर आपण काय वापर करू शकतो? माइटचा वापर करू शकतो. आणि पोलाइट परमिशनसाठी. लेट्स सी द एक्झाम्पल्स नाऊ. दे माइट नो द आन्सर. लेस पॉसिबिलिटी आहे, कदाचित त्यांना उत्तर माहीत असू शकतं. She might perform on the stage. In this sentence also we can see there is the less possibility. Might I use your mobile? Might I borrow your book please? याच्यामधून आपल्याला काय दिसते? पोलाइट रिक्वेस्ट केली गेलेली आहे. Now let's see the uses of must. Must is also used like have to. Must is used to express compulsion. ऑफिशियल कंपल्शन म्हणजे कार्यालयीन सक्ती सांगण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. नेसेसिटी आवश्यकता, परंतु कशी नेसेसिटी? घरगुती आवश्यकता सांगण्यासाठी मस्टचा वापर केला जातो. आणि रेस्ट्रिक्शन्स मीन्स मनाई सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल यू मस्ट कम टू ऑफिस ॲट 10 o'clock. इथं कंपल्शन सांगितलेलं आहे, परंतु ते कसं आहे? कार्यालयीन कंपल्शन आहे. ही मस्ट गेट गुड मार्क्स. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. वी मस्ट एक्सरसाइज डेली. इथं काय झालेलं आहे? मस्टमधून कुठली सक्ती व्यक्त होते? की नेसेसिटी, घरगुती आवश्यकता इथं व्यक्त झालेली आहे. यू मस्ट नॉट रीच लेट टू द ऑफिस. रेस्ट्रिक्शन इथं मनाई सांगितली गेलेली आहे. मस्ट इज ऑल्सो युज्ड. हॅव टू इज युज्ड इन्स्टेड ऑफ मस्ट. मस्टच्या ऐवजी हॅव टूचा सुद्धा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आय हॅव टू स्टडी हार्ड. आपण म्हणतो पहा आय मस्ट स्टडी हार्ड, मला खूप अभ्यास केला पाहिजे. तसंच आपण म्हणू शकतो आय हॅव टू स्टडी हार्ड. म्हणजे हॅव टू आणि मस्टचा मिनिंग काय आहे? सारखाच आहे. हॅव टूचे तिन्ही फॉर्म आपण वापरू शकतो. हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू. हॅज टूचा वापर आपण थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट्स बरोबर वापर करू शकतो. आणि हॅड टू पास्ट टेन्ससाठी. दे हॅड टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. नाऊ लेट्स लर्न मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब्स, ज्याला आपण सेमी मॉडल्स असं म्हटलेलं आहे. आणि ते कोणते आहेत? दे आर, नीड, डेअर, ऑट टू, युज्ड टू. म्हणजे यांना आपण मार्जिनल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा सेमी मॉडल्स असं का म्हटलेलं गेलेलं आहे?
त्याचं रिझन आहे की वी कॅन यूज them as a main verb as well as a model auxiliary verb. Let's see how is it. Uses of need and dare. आता need आणि dare हे जे दोन मॉडेल्स किंवा सेमी मॉडेल्स आहेत त्यांचा वापर आपल्याला पहिल्यांदा बघायचा, कारण त्यांचा जो यूज आहे तो काय आहे, सेमच आहे, सारखाच आहे. नीड एक्सप्रेसेस नेसेसिटी अँड डेअर इज यूज्ड टू एक्सप्रेस करेज. पहा, नीडचा वापर आपण वाक्यामध्ये कशासाठी करतो, नेसेसिटी म्हणजे आवश्यकता सांगण्यासाठी, आणि डेअरचा वापर करेज म्हणजे धाडस सांगण्यासाठी. नीड अँड डेअर इज यूज्ड टू एक्सप्रेस. नीड अँड डेअर आर यूज्ड टू एक्सप्रेस ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे नीड आणि डेअरचा वापर आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा करतो आणि त्याचबरोबर मेन वर्ब म्हणून सुद्धा करतो, आणि त्या दोन्हीचा कसा वापर केला जातो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आता पहिल्यांदा आपण पाहत आहोत ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. अँड देर आर सम रूल्स. दे कॅन बी यूज्ड ओनली इन द प्रेझेंट टेन्स. म्हणजे नीड अँड डेअर कॅन बी यूज्ड ओनली इन द प्रेझेंट टेन्स. नीड आणि डेअरचा वापर आपण फक्त प्रेझेंट टेन्समधलीच वाक्य बनवण्यासाठी करू शकतो. दे कॅन नॉट बी यूज्ड इन द पास्ट टेन्स. आपल्याला पास्ट टेन्सची वाक्य नीड आणि डेअरचा वापर ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून केल्यानंतर करता येणार नाही, मेन वर्ब म्हणून केल्यानंतर करता येईल. वी कॅन मेक ओनली निगेटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच आपण नीड आणि डेअरचा वापर ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून केल्यानंतर आपल्याला फक्त निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसच बनवता येतील, अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवता येणार नाही. वी कॅन नॉट मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपण त्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकणार नाही ॲज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून नीड आणि डेअरचा वापर केल्यानंतर. लेट्स सी द एक्झाम्पल्स नाऊ. लेट्स सी द निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता नीडचा वापर फक्त प्रेझेंट टेन्स, नीड आणि डेअरचा वापर फक्त प्रेझेंट टेन्समध्येच केला जाऊ शकतो. नीड आणि डेअरचा वापर निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी केला जाऊ शकतो ॲज अ मॉडल म्हणून वापर केल्यानंतर. निगेटिव्ह सेंटेन्सेस फॉर एक्झाम्पल, ही नीड नॉट मीट मी. या सेंटेन्समध्ये नीड जे आहे ते इथं मॉडल म्हणून आलेलं आहे पहा, कारण जनरली आपला असा रूल आहे टेन्सचा की ज्यावेळी थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट येईल, ही शी इट, त्यानंतर आलेला जो वर्ब फॉर्म असतो त्याला काय येतं, एस किंवा ईएस प्रत्यय लागला जातो. जसं ही गोज, शी कम्स. मग इथं त्या रूलनुसार इथं ही नीड्स असं यायला पाहिजे का, तर नाही, कारण ह्याचा वापर इथं काय झालेला आहे, ॲज अ मॉडल म्हणून वापर केलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी कॅन म्हणून, कॅन किंवा शूडचा वापर करून बघा. आपण कॅनला कधी यस लावतो का, किंवा शूडला कधी यस लावतो का, नाही लावत. त्याच पद्धतीनं ॲज अ मॉडल म्हणून त्या नीडकडे पहा, म्हणजे तिथं आपल्याला यस लावता येणार नाही. ही नीड नॉट मीट मी. आपण ह्याचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकत नाही. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, डायरेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स आपण बनवलेला आहे. ही नीड मीट मी असं म्हणता येणार नाही, तर ते आपल्याला मेन वर्बमध्ये करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ डेअर. ही डेअर नॉट गो. हे पण सेंटेन्स तसंच आहे पहा, ही डेअर नॉट गो म्हणजे फक्त निगेटिव्ह सेंटेन्स आपण बनवू शकतो. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस फॉर एक्झाम्पल, नीड ही मीट मी. आपण जनरली टेन्सचे सेंटेन्सेस बनवत असताना, निगेटिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असताना आपण काय करत असतो, टू डूच्या हेल्पिंग वर्बचा वापर काय करत असतो, निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी करत असतो. परंतु इथं तो केलेला नाही, कारण डायरेक्ट इथं काय झालेलं आहे, नीड ही मीट मी. म्हणजे जसं आपण कॅन आणि कुडचा वापर करू तसाच आपण इथं नीडचा वापर केलेला आहे. इथं टू डूच्या हेल्पिंग वर्बची गरज नाही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी. नीड ही मीट मी. नेक्स्ट एक्झाम्पल, डेअर ही गो. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नीड अँड डेअर, अँड वी कॅन यूज the need and dare in only present tense, and we can make the sentences of need and dare the negative sentences and interrogative sentences when we use need and dare as a model auxiliary verb. Now let's see uses of need and dare as a main verb in present tense. म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये मेन वर्बमधून नीड आणि डेअरचा वापर कसा केला जातो. दे कॅन बी यूज्ड इन द प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स.
नीड आणि डेअरचा वापर आपण दोन्ही काळामध्ये करू शकतो, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स ॲज अ मेन वर्ब म्हणून आल्यानंतर. We can make affirmative, negative and interrogative sentences when we use need and dare as a main verb. ज्यावेळी मेन वर्ब म्हणून वापर करतो त्यावेळी आपण तिन्ही प्रकारची सेंटेन्स बनवू शकतो. लेट्स सी द अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, ही नीड्स टू मीट मी. आपण मॉडेल म्हणून ज्यावेळी वापर केला त्यावेळी कसं सेंटेन्स होतं, ही नीड नॉट मीट मी. परंतु इथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे, ही नीड्स टू मीट मी. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर सब्जेक्ट असल्यामुळं नीडला काय लागलेला आहे, येस प्रत्यय लागलेला आहे. ही डेअर्स टू गो. निगेटिव्ह सेंटेन्सेस, ही डज नॉट नीड टू मीट मी आणि ही डज नॉट डेअर टू गो. म्हणजेच आपण ज्यावेळी सेंटेन्स निगेटिव्ह करत असतो त्यावेळी टू डूच्या हेल्पिंग वर्बचा आपण काय करतो, वापर करतो आणि नॉटचा यूज करून आपण सेंटेन्स निगेटिव्ह बनवत असतो. तर त्या रूलप्रमाणे इथं आपण ही दोन्ही सेंटेन्स बनवलेली आहेत. लेट्स सी द इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस नाऊ. डेअर ही नीड टू मीट मी, डज ही नीड टू मीट मी आणि डज ही डेअर टू गो. ह्या दोन्ही सेंटेन्समध्ये डजचा वापर करून काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे किंवा द सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह बनवलेलं आहे. म्हणजेच ॲज अ मेन वर्ब म्हणून सुद्धा आपण नीड आणि डेअरचा वापर करू शकतो. ही जी एक्झाम्पल्स आहेत ती प्रेझेंट टेन्सची आहेत. वी कॅन ऑल्सो use need and dare as a main verb in past tense also, as a main verb in past tense. Affirmative sentences. Let's see the affirmative sentences. He needed to talk. म्हणजे जसं दुसरे जे वर्ब फॉर्म असतात त्याला आपण ईडी लावून आपण त्याचा पास्ट फॉर्म करतो, तसं ॲज अ मेन वर्ब म्हणून ज्यावेळी नीडचा वापर करतो किंवा डेअरचा वापर करतो त्यावेळी आपण त्याला वर्ब टू यूज करू शकतो. ही नीडेड टू टॉक, ही डेअर टू गो. निगेटिव्ह सेंटेन्सेस पहा. ही डिड नॉट नीड टू टॉक, ही डिड नॉट डेअर टू गो. म्हणजे या सेंटेन्समध्ये डिडचा वापर करून काय केलेलं आहे, सेंटेन्सेस निगेटिव्ह बनवलेली आहेत. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, डिड ही नीड टू टॉक, डिड ही डेअर टू गो. या दोन्ही सेंटेन्समध्ये डिडचा वापर करून काय केलेलं आहे, द सेंटेन्सेस आर मेड इंट्रॉगेटिव्ह. Uses of ought to. Now let's see uses of ought to. Ought to is used to express moral duty or moral obligation. Moral duty म्हणजे नैतिक बंधन, नैतिक कर्तव्य आपल्याला ज्यावेळी सांगायचं असतं त्यावेळी आपण ought to चा यूज करतो, वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी ought to take care of our parents. ही ought to work hard. या दोन्ही सेंटेन्समधून आपल्याला मॉरल ड्युटी किंवा मॉरल ऑब्लिगेशन दिसू शकेल. ought to is also used like should. म्हणजे should सारखा आपण ought to चा वापर केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, वी ought to tell the truth, वी should tell the truth. म्हणजे ह्या दोन्हीचा वापर सारख्याच पद्धतीने केला जातो. ought to च्या जागी आपण should वापरू शकतो, shouldच्या ऐवजी आपण ought to वापरू शकतो. Now let's learn the uses of used to. Used to is used to show discontinued habit in the past. Used to चा वापर आपल्याला भूतकाळामधली डिस्कंटिन्यूड म्हणजे जी आता कंटिन्यू नाही, चालू नाही अशी हॅबिट, अशी सवय सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, दे युज्ड टू प्ले इन द गार्डन. शी युज्ड टू ड्रॉ पिक्चर्स व्हेन शी वॉज ॲट स्कूल. हे काय आहेत, डिस्कंटिन्यूड हॅबिट इन द पास्ट टेन्स इथं सांगितलेले आहेत की आम्ही आमच्या पास्ट लाईफमध्ये काय करत असू, असं करत असू, तसं करत असू, हे सांगण्यासाठी युज्ड टू आणि वूडचा सुद्धा वापर केला जातो. परंतु त्याच्यामधला एक लिटल डिफरन्स इथं पहा. व्हेन वी यूज वूड वी नीड टू मेन्शन अ स्पेसिफिक टाईम. म्हणजे युज्ड टू आणि वूडचा वापर जनरली काय केलं तर सिमिलरली केला जातो, परंतु ज्यावेळी स्पेसिफिक टाईम सांगायचा असतो त्यावेळी वूडचा वापर करता येतो. जसं फॉर एक्झाम्पल, वी युज्ड टू क्लाइंब ऑन द ट्री. आता या सेंटेन्समध्ये एक जनरल सेंटेन्स आहे, वी युज्ड टू क्लाइंब ऑन द ट्री. आम्ही त्या झाडावर चढत असू. नॉट वी वूड क्लाइंब म्हणजे आपण वी वूड क्लाइंब असं इथं वापरू शकत नाही, कारण तिथं स्पेसिफिक टाईम किंवा ओकेजन सांगितलेलं नाही. व्हेनेवर वी वेंट टू माय अंकल्स हाऊस वी वूड क्लाइंब ऑन द ट्री किंवा वी युज्ड टू क्लाइंब ऑन द ट्री. आता ह्या सेंटेन्समध्ये आपण वूडचा वापर करू शकतो कारण तिथं एक स्पेसिफिक ओकेजन सांगितलेलं आहे, ज्या ज्यावेळी आम्ही आमच्या
अंकलच्या घराला भेट देत असू त्यावेळी आम्ही त्या झाडावर चढत असू, मग तिथं तुम्ही वूडचा वापर करू शकता किंवा यूज्ड टूचा सुद्धा वापर करू शकता. नाऊ लेट्स रिवाइज. What did we learn in this video? We learned uses of may, and may is used to express possibility, formal permission and probability. We also learned the uses of might, and might is used to express less possibility and polite permission. We also learned the uses of must, and must is used to express compulsion, strong obligation, necessity and restrictions. We learned the semi-modals, and they are need, dare, ought to and used to. Uses of need and dare. The need is used to express necessity and the dare is used to express courage. Use of dare and need as a modal auxiliary verb, as well as we also learned uses of need and dare as a main verb. Uses of ought to. We also learned uses of ought to, and ought to is used to express moral duty. Uses of used to. Used to is used to show discontinued habit in the past. And thank you for watching my video, and don't forget to like, subscribe and share.